तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे मेथड ऑफ इंटिग्रेशन. तर यामध्ये काय असतं बघा, वी हॅव इव्हॅल्युएटेड दिस इंटिग्रल्स विच कॅन बी रिड्यूस टू स्टँडर्ड फॉर्म बाय अल्जेब्रिक और ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन. असे काही काही एक्झाम्पल दिले सब्जेक्ट सॉल्व्ह करता येत नाही. मग सॉल्व्ह करताना काय करायचं, आपण अशी रिड्यूस करायची कशामध्ये, स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आपण जे पहिले एक्झरसाइज सोडली त्या फॉर्ममध्ये रिड्यूस करायचे आणि ते प्रॉब्लेम काय करायचा, सॉल्व्ह करायचा. This year we are going to study three special methods of reducing an integral to a standard form. Namely, पहिला आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. एखादी जर तुम्हाला व्हॅल्यू दिली त्याबद्दल दुसरी व्हॅल्यू काय करा, सबस्टिट्यूट करा. यू व्ही टी आपण पुट करतो, झाले मागच्या वेळेस. इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजेच काय असतं हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, त्याच्यामध्ये आपण काय करतो, either we can solve it by what, this method, डिवायडिंग न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय द फ्रॅक्शन. ओके, आपण पुढे नंतर बघूया काय ते. आता पहिली घेऊया आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन थेरम बघा. शक्यतो हा थेरम पाठ करून ठेवा, कारण एकदा हा विचारला गेलेला आहे. इफ एक्स इक्वल्स टू फाय टी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. हे तुम्हाला दिलेलं असेल फंक्शन एवढं. Then f of x dx equals to integration of f of function phi t f dash of t dt. Correct? हे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वॉट, टी. याला काय तुझा फाय डॅश ऑफ टी आला. लेट एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू जी एक्स. हा तुमचा कुठला फॉर्म आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. इथून ते एवढा. करेक्ट. मग इंटिग्रेशनच्या उलट काय होतं, डेरिव्हेटिव्ह. तो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला बघा. हा ही साईन इकडे येऊ द्या, ती काय झाली, त्याची डेरिव्हेटिव्ह झालं. मग बाय चेन रूल, चेन रूलने डिफरन्शिएट करा. डी जी, करेक्ट, जी एक्स इक्वल्स टू डी एक्स डी एक्स अपॉन डी टी. याच्याबद्दल काय घेतला आपण, एफ ऑफ एक्स, तो इथं लिहिला. हा तुमचा आहे ॲज इट इज. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय पण तुमची या ठिकाणी बघा, एफ ऑफ एक्स फाय ऑफ एफ टी. करेक्ट, कारण एक्सची किंमत काय तुमची, फाय ऑफ एफ टी, म्हणून एक्सची किंमत काय घेतली, फाय ऑफ एफ टी. करेक्ट. हा डी एक्स बाय डी टी आहे, याची व्हॅल्यू काय, फाय डॅश ऑफ टी. घेतली फाय डॅश ऑफ टी. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन परत याचा उलटा काय होईल, इकडं हा डी बाय डी टी करताना काय होईल, इंटिग्रेशन होऊन जाईल. मग फक्त काय होईल तुमचा हा जी एक्स, इंटिग्रेशन द्या त्याला, आणि तुमचा जी एक्स काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू दिस. सोपं आहे, 2 मार्क विचारले गेले आहे. करेक्ट. मग आता या ठिकाणी बघा, नक्की सबस्टिट्यूशन मध्ये काय असतं की हे लिहून घ्यायचा थेरम पण प्रत्येकाने वहीमध्ये. करेक्ट. बाकी प्रूफ आहेत, हे फॉर्म्युले यातले बघा. कोरोलरी 1, या कोरोलरी पण लिहून घ्यायच्या, याचा प्रूफ विचारला जात नाही. एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स जी एक्स प्लस सी, देन ए एक्स प्लस बी असेल, या ठिकाणी फक्त एफ ऑफ एक्स, तर ए असेल तर इथे एक्स इथे काय घ्यायचं आपण, ए एक्स प्लस बी इंटू 1/n. जर एखादा कॉन्स्टंट टर्म तुमचा ए जर ठिकाणी ऍड झाला, ए आणि बी, तर फॉर्म्युला काय वापरायचं बघा, एफ ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स इक्वल्स टू जी ऑफ ए एक्स प्लस बी 1/+c. अगेन सेम कंडिशन आहेत. एक्स रेस टू एन असेल तर ह्या ठिकाणी बघा, एफ ऑफ एक्स रेस टू एन एन प्लस 1 प्लस सी, एन इज नॉट इक्वल्स टू -1. -1 जर घेतला तर -1 प्लस 1 काय होतो, 0. तर ते चालणार नाही. या कोरोलरी सगळ्यांनी लिहून काढायच्या वहीमध्ये. कोरोलरी विथ प्रूफ लिहायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. एफ ऑफ डॅश एक्स इक्वल्स टू वॉट, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे. एफ डॅश म्हणजे याचा जर डेरिव्हेटिव्ह वरती असेल, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह,
न्यूमरेटरला असेल तर काय असं तुमचं आन्सर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. कोरोलरी फिफ्थ रूट असेल तर काय येतं 2 इंटू अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, या कोरोलरी व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक्झरसाइज डिरेक्ट जाऊया आपण. हे फर्स्ट चॅप्टर म्हणजे 11वीची रिव्हिजन आहे, जस्ट नथिंग एल्स. एक्झरसाइज 3.2a. ओके, या 25 प्रॉब्लेम आहेत फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये किती आहेत 17. ओके, सम स्पेशल इंट्रिगल हे तुम्हाला नंतर लिहून घ्यायचं आहे. हा सुद्धा पार्ट तुमचा फार महत्वाचा आहे. हे जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढे फॉर्म्युले सगळे लिहायचे आहेत. हे फॉर्म्युले बघा यात दिलेले टोटल हे सगळे पार्ट करायचे आहेत, नुसते लिहायचे नाही. बऱ्याच मुलांचे फॉर्म्युले देखील पार्ट नसेल. एक दिवस आपण काय करूया, ऑनलाईनच तुमच्या फॉर्म्युलेची टेस्ट या ठिकाणी घेऊया. ओके, लक्षात. तर या प्रकारचे फॉर्म्युले पार्ट करायचे आहेत. तर आपण काय म्हणणार आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन बघा काय आहेत. एक्झरसाइज 3.2a. Question first. Integrate the following function with respect to x. Integrate the following function with respect to x. Correct. त्यातला पहिला log x raised to n divided by what x. Answer बघा आता. Let I equals to integration of log x raised to n divided by x. सबस्टिट्यूशन मेथड आहेत. आता या ठिकाणी आपण काय करूया, या लॉग बद्दल काय पुट करूया. यू कॅन पुट टी और व्ही और यू एनी. सपोज t equals to what log x. Differentiate with respect to what x. Therefore dt by dx equals to d by dx of what log x. सबस्टिट्यूशन मेथड आहे, डायरेक्ट लॉग सॉल्व करतात म्हणून आपण या पद्धतीने जातो. झालेले 11वीला आपले. Therefore dt by dx equals to what 1 by x. म्हणून मग dt equals to what 1 by x into dx. हा dx डिवाइड इकडे काय होऊन जाईल मल्टिप्लाय होऊन जाईल. Therefore I equals to integration of log x raised to n. आपण असं लिहून घेऊया.
इंटू तुमचा 1/x ॲज इट इज. हा 1/x आहे, सेपरेट बाजूला लिहून घेतला या ठिकाणी बघा. इथे dx द्यायचं राहून गेलेलं आहे. dx करेक्ट इंटू dx. देअरफॉर लॉग इजल काय पुट केलाय आपण t रेस टू n. 1/x dx बद्दल काय तुमचा हा dt आहे करेक्ट. देअरफॉर I equals to what? T raised to n plus 1 divided by what? n plus 1 प्लस तुमचा काय झाला हा c. फॉर्म्युला कुठला वापरला? x raised to n चा. x raised to n dx equals to what? x raised to n plus 1 divided n plus 1 plus c. Therefore ओके ठीक आहे. आता यू कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ टी. मग काय म्हणावं सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ टी. देअरफॉर आय इक्वल्स टू टी ची व्हॅल्यू काय धरली ते आपण लॉग एक्स रेस टू वॉट n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस युअर सी. एवढं सोपं आहे ते. तर ह्या वेळेचा अभ्यासक्रम त्यांनी 12वीचा खरं सोपा गेलेला आहे. नथिंग एल्स. Okay. Next, second problem. Sine inverse of x raised to what 3/2 divided by under root of 1 minus x square. Correct. हे तुम्हाला त्यांनी सेकंड एक्झाम्पल दिलेले आहेत. आन्सर मध्ये बघा let I equals to integration of sine inverse of x raised to 3/2 divided by 1 minus x square into dx. Suppose sine inverse of x equals to what? T पुट करा u पुट करा काय फरक पडत नाही. Differentiate with respect to what x. Therefore dy dx of आपण साइनच का बरं घेतला कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय इनव्हर्सचा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणून आपण तो घेतलेला आहे या ठिकाणी. इक्वल्स टू वॉट dt अपॉन वॉट dx. What is this 1 upon under root of what 1 minus x square equals to dt by dx. Therefore हा डिवाइडर काय होऊन जाईल मल्टिप्लाय होऊन जाईल. dx upon under root of 1 minus x square equals to what dt. But therefore I equals to बघा साइन इनवर्स साइन बद्दल काय पुट केलाय आपण t रेस टू 3/2
आणि हा जो dx अपॉन 1/x² आहे याच्याबद्दल काय पुट करतोय आपण या ठिकाणी बघा, dt काय पुट करतोय आपण हा dt. Therefore I equals to n(x raised to n plus 1) म्हणजे t raised to what 3 plus 2 by 3 3 divided 2 plus 1 divided by 3 by 2 plus 1 plus your constant of integration. Therefore I equals to t raised to 2 1s are 2, 2 plus 3 5 by 2 divided by what 5 by 2 plus c. I equals to हा वर जाईल म्हणजेच काय 2/5 t raised to 5 by 2 plus c. Resubstitute the value of what t. Therefore I equals to 2/5. What is value of t? हे टाकायला विसरू नका हा. सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर मध्ये व्हॅल्यू बरेच मुली वेळ टाकायला विसरून जातात, डिरेक्टली आन्सर याच फॉर्म मध्ये जाईल. चुकीचं आहे. चुकीचं तसेच आन्सर एक्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे. हे झालं तुमचं आन्सर. थर्ड या ठिकाणी बघा dx मांडला. सपोज याबद्दल काय पुट करूया आपण टी पुट करूया. केला टी पुट याबद्दल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एस ऑफ ह्या ब्रॅकेटला एकदा डिफरन्शिएट आणि डी टी बाय डी एक्स. याला काय करू आपण सेपरेट अप्लाय करू. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस साइन ॲज इट इज डी बाय डी एस ऑफ लॉग एक्स इक्वल्स टू डी टी बाय डी एक्स. What is d by dx of x? 1. What is log x? 1 by x equals to dt by. याचा एलसीएम घेतला x into 1 x तुमचा प्लस 1 as it is divided by what x equals to dt by dx. Therefore हा फक्त पुढे घ्या 1 plus x divided by x into dx हा इकडे त्यांनी काय होईल डिवाइडचा मल्टिप्लाय इक्वल्स टू dt. करेक्ट. बघा हा जो एवढा पोर्शन जो आहे एवढ्याबद्दल काय पुट करतोय आपण या ठिकाणी dt पुट करतोय. काय पुट करतोय dt. ओके. Therefore मग I equals to इंटिग्रेशन ऑफ या पार्ट बद्दल काय पुट करतोय dt. dt डिवायडेड बाय साइन टी. परत याबद्दल काय पुट करतोय आपण टी. आला तुमचा टी into what is 1 upon sin t cosec t. cosec t into what your dt. कारण 1 by sin बद्दल काय असतो तुमचा cosec असतो. I equals to therefore I equals to what is integration of cosec t log of in a bracket cosec t plus cot t plus c.
Therefore, एक मिनिट फक्त या ठिकाणी मायनस आहेत. Minus, correct? Therefore, I equals to log of cosec. T ची व्हॅल्यू काय करतो आपण सबस्टिट्यूट x प्लस log x minus cot of x plus log x bracket complete plus whatever. See, this is your answer. Next problem, fifth number. चौथा सोपा आहे, तसा पाचवा पण सोपाच आहे. e raised to 3x divided by e raised to 3x plus 1. Answer बघा. Let I equals to e raised to 3x divided by e raised to 3x plus 1 into what dx. आता याबद्दल काय पुट करूया आपण, t पुट करूया. Suppose e raised to 3x plus 1 equals to what, t. Differentiate with respect to x. Therefore, d by dx of e raised to 3x plus 1 equals to what, dt upon dx. Separate derivative apply करा. d by dx of e raised to 3x plus d by dx of 1 equals to what, dt upon dx. What is d by dx of e raised to 3x? E raised to 3x into what, 3 plus 0 constant a dt by dx. Therefore, 3 e raised to 3x equals to what, dt by dx. Therefore, 3 e raised to 3x dx equals to what, dt. आणि हा जो 3 आहे हा इकडे जाऊ द्या. dt by 3, करेक्ट. मग आता एक्झाम्पल बघा काय आहेत. I equals to, हे बघा, e raised to 3x into dx याबद्दल काय पुट करतोय आपण, dt by 3 आणि e raised to 1 upon this what, t. मग 1 by t into dt by 3. हे बघा, याबद्दल काय पुट केलंय आपण, t, म्हणजे हा काय झाला 1 by t, आणि याबद्दल काय पुट करतोय आपण, dt by 3. equals to, therefore 1 by 3 तुम्ही बाहेर कॉन्स्टंट काढून घ्या. 1 by t into what, dt, correct. Therefore, I equals to 1 by 3. What is integration of 1 by t? Log t
plus your what? C. Therefore, I equals to 1 by 3 into log. What is value of t? E raised to 3x plus c. Sorry, e raised to 3x plus 1 plus your c. This is your answer. सहा नंबरचा बघा, हा थोडा टिपिकल आहे, सोपा आहे, काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, 6 नंबर. x square plus 2 divided by x square plus 1, त्याला थोडं स्टार करून ठेवा आपण, into a raised to x plus tan inverse of x. Correct? Answer बघा. Let I equals to integration of x square plus 2 divided by x square plus 1 into a raised to x plus tan inverse of x into what your dx. Correct? आता याबद्दल आपण काय करूया, टी पुट करूया. सपोज x plus tan inverse of x equals to what? T. Differentiate with respect to what? X. Therefore, dy dx of x plus tan inverse of x equals to what? dt upon dx. Separate derivative apply करा, plus dy dx of tan inverse of x equals to dt upon dx. What is dy dx of x? 1 plus what is dy tan inverse of x? 1 upon 1 plus x square equals to what? dt by dx. LCM घ्या, यानी याला गुणा. बघा, हे पण यानी याला गुणतो, यानी याला गुणतो, भागिले यांचा गुणाकार. मग 1 into 1 plus x square plus 1 divided by 1 plus x square equals to dt upon dx. फक्त ब्रॅकेट ओपन करा, 1 upon 1 plus x square plus 1 divided by, एक मिनिट, याला ब्रॅकेट घ्यायची राहिली आहे, plus 1 divided by what? Equals to dt by dx. हे जर ओपन केले ब्रॅकेट तर काय होतं तुमचा, एक्स स्क्वेअर हा 1 plus 1 किती आला, 2 डिवायडेड बाय 1 plus x square equals to what? dt by dx. Therefore, x square plus 2 divided by, आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये दिले आहेत, हा एक्स स्क्वेअर पहिले लिहून घ्या, हा इकडे लिहून घ्या, म्हणजे आपला फॉर्म व्यवस्थित येईल. एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx इक्वल्स टू व्हॉट dt. हा dy कडे काय होईल, मल्टिप्लाय होऊन जाईल. करेक्ट. मग therefore
याला 1 नंबर नाव देत चला, नाही दिला चालेल, दिलं तरी चालेल. मग फ्रॉम 1 I equals to इंटिग्रेशन ऑफ, आता याबद्दल तर आपण काय पुट करतोय, dt पुट करतोय, करेक्ट, आणि याबद्दल काय पुट करतोय, t पुट करतोय. म्हणजेच बघा मग a raised to t into dt. Therefore a raised to x चा काय आहे तुमचा, a raised to x divided by what, log a plus your c, करेक्ट. फॉर्म्युला काय बघा, इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx equals to a raised to x divided by what, log a. Okay, therefore I equals to what is value of t, t ची व्हॅल्यू काय बघा, x raised x plus tan inverse of x divided by log a plus your c, constant of integration. हे झालं तुमचं आन्सर. यातले जेवढे तुम्हाला जमतील तेवढे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, अतिशय सोपे आहेत. काही टिपिकल प्रॉब्लेम मात्र मी इथं घेणार आहे, आणि ते आता आपण घेऊया नेक्स्ट लेक्चर. ओके, बाय.